नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खूप प्रसिद्ध अशा मोठ्या देवीच्या दर्शनासाठी आणि आज आपण फुल जर्नी एक्सपिरियन्स करणार आहोत। चला तर मग व्लॉग चालू करूयात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पहा, दोन्ही साइडनं खूप दुकानं आहेत, खेळणीची, प्रसादाची, देवीसाठी ओटी भरण्यासाठी खूप अशी दुकानं आहेत इथे। पहिले वरती जाण्यासाठी रस्ता नव्हता, पण आता रस्त्याचं काम चालू आहे सध्या। खूप छान डोंगर आहे या ठिकाणी, मस्त असं वातावरण आहे। उन्हाळ्याचा दिवस चालू आहे इथं। पहिले पायऱ्या होत्या वरती जाण्यासाठी, आता रोडचं काम चालू आहे, गाड्या खालीच लावतायत। थोड्या दिवसात वरती मंदिराजवळ गाड्या जातील। हे पहा, खूप गर्दी आहे आता। तर आपण गाडी पार्किंगला लावणार आहोत। गाडी लावली आता पार्किंगला। आता जाऊयात वर दर्शनासाठी। हे बघा, वरती मंदिर आहे, डोंगर आहे, खूप छान, खूप नॅचरल वातावरण आहे या ठिकाणी। आता या ठिकाणाहून चलत जायचंय आपल्याला वरती। पहिले पायऱ्या होत्या, ह्या पायऱ्या सगळ्या तोडल्यात त्यांनी, आता काम चालू आहे। आज फुल फॅमिली आलेलो आहोत आम्ही। चला तर मग जाऊयात पुढे। हे पहा, चालूत वर आलोत मंदिराजवळ। आता खूप अंतर आहे चालण्यासाठी। हे मस्त असं वातावरण आहे, एकदम नॅचरल। मोहटा देवी ही स्थानिक लोकांची कुलदेवता मानली जाते। खूप वर्षापासून इथे पूजा चालू आहे। लोकांचा विश्वास आहे की ही देवी नवसाला पावते। आसपासच्या गावांमध्ये या मंदिराला खूप महत्व आहे। हे खूप छान मंदिर आहे। ह्याचं बांधकाम पण एकदम खूप सुंदर केलेलं आहे। तुम्ही पण या एखाद्या वेळेस या ठिकाणी आलं दर्शन घेण्यासाठी। चला तर आपण आता वरती चाललेलो आहोत, पायऱ्या चढून मंदिराच्या दर्शन घेण्यासाठी आलो जवळ। हे बघा, दीपमाळी आहेत ह्या मंदिराच्या। खूप छान असं मंदिर आहे, हे बांधकामच एकदम खूप सुंदर केलेलं आहे। चला आता आपण निघालेलो आहोत वर। ही माझी मुलगी, आलोत आपण, दर्शन घेऊयात। तुम्ही पण दर्शन घ्या। हे पहा, ही आहे देवी आपली, दर्शन घ्या सर्वांनी। किती सुंदर अशी ही देवी आहे। हे जर दर्शन घेतल्यावर मन एकदम प्रसन्न होतं। दर्शन घेत होतात आपण, तुम्ही पण घ्या। हे दर्शन घेतले, आता दर्शन घेऊन तिथं प्रसाद दिला, तर प्रसाद खात बसलोय। इथे किती जरी गर्दी झाली ना तरी दर्शन एकदम व्यवस्थित होतं। खूप छान सुविधा आहे या ठिकाणी। दर्शन घेतले, आता थोड्या वेळ बसलोय। जाऊयात आता पुढे आपण। चला, निघालेलो आहोत आपण आता खाली। हे पुढे जे दिसते ते प्रसादालय आहे, म्हणजे सवासण्या वगैरे जे आणतात ना ते इथे या ठिकाणी जेव घालतात। चला, आपण पण जेवण करणार आहोत या ठिकाणी। आता घरून डब्बा वगैरे आणलेला आहे, मस्त प्रसाद खाऊयात। इथे पण खूप गर्दी आहे। जे नवस वगैरे बोलतात ना ते या ठिकाणी येऊन सवासण्या ते घालतात जेव। चला, आपण बसूयात आता जेवण करण्यासाठी। आम्ही पण लाडूचा प्रसाद आणला होता, माझी मुलगी वाटते सगळ्यांना। आणि ह्याच्या खाली ना एक भोजनालय आहे, त्या ठिकाणी कंटिन्यू जेवण चालू असतं। तिथं पण एकदम खूप छान अशी सुविधा आहे। मस्त जेवण करूयात आपण। चला, आता निघालेलो आहोत बाहेर, जेवण झाले आता। हे पाहे, बॅक साइड आहे मंदिराची, हे आहे प्रसादालय। खालच्या या ठिकाणी कंटिन्यू जेवण चालू असते। खूप छान सुविधा आहे तिथे। आता जेवण केले तर बाहेर बॅक साइडनं आपण बाहेर निघालेलो आहोत। बॅक साइडनं पण सेम तसेच पायऱ्या वगैरे आहेत। हे मंदिराचा राऊंड खूप जास्त मोठा आहे, त्यामुळे लक्षात येत नाही। चला मित्रांनो, आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।